कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। माय बापावर खूप प्रेम करा सज्जन हो, इतकं प्रेम करा, इतकं प्रेम करा की भाग्यवान समजा स्वतःला की आपल्या जीवनामध्ये आपल्याला माय बापाची सेवा करायची संधी देवानं दिली। खूप मोठे व्हा, खूप श्रीमंत व्हा, अमरावती सारख्या शहरामध्ये जाऊन 5 मजली बंगला बांधा, पण नुसतं श्रीमंत होऊन उपयोग नाही। शहरात जाऊन 5 मजली बंगला बांधलाय, करोडो रुपयाचा बंगला बांधलाय, पण त्या करोडो रुपयाच्या बंगल्यामध्ये जन्म देणाऱ्या म्हाताऱ्या झालेल्या माय बापाला ठेवायची जर तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्ही श्रीमंत नाही। तुमच्यासारखे भिकारी या जगात दुसरे कुणी नाही सज्जन। म्हाताऱ्या झालेल्या माय बापाची लाज कधी वाटू देऊ नका, कारण त्यांनी सुद्धा ज्या वेळेला तुम्ही शिशु होतात, तुम्ही कोण होतात? शिशु। शिशु कुणाला म्हणतात माहितीये? ज्याला सी आणि सु करायची अक्कल नाही त्याचं नाव शिशु आहे। ज्या वेळेला तुम्ही शिशु होतात, लहान होतात, त्यावेळेला तुमचं सगळं त्यांनी केलंय। जेवायला बसली ना आई, जेवायला बसली ना, तर लेकरांनी जर सी केली सु केली तर ती आई आपला हात पटकन धुते, पटकन जाऊन त्या लेकराला स्वच्छ करते, पवित्र करते, आणि पुन्हा आपला हात धुते, पुन्हा तसंच जेवायला येऊन बसते। आईनं नाही विचार केला तुमच्या त्या, आणि आज तीच माय, तीच आई म्हातारी झालीये, तर आज ती आई, ती म्हातारी माय तुम्हाला बोज वाटायला लागली। तुमच्या आनंदासाठी, तुमच्या सुखासाठी लोकांचे उंबरे झिजवणारा बाप आज तुम्हाला बोज वाटायला लागला। फार मोठं दुर्दैव आहे सज्जन हो। आणि प्रेम जर असेल तर घरात आनंद आहे, प्रेम जर असेल तर घरामध्ये चैतन्य आहे सज्जन हो। देवावर प्रेम करा, पण किती करा? जीवापाड करा। सगळ्यात जास्त मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण आपल्या घरामध्ये देवावर किती प्रेम करावं सांगू तुम्हाला मी? सगळ्यात जास्त तुम्ही मला सांगा, आपण घरामध्ये, परिवारात आपण सर्वात जास्त प्रेम कुणावर करतो? सगळ्यात जास्त कुटुंबामध्ये आपण आपलं प्रेम कुणावर आहे? जास्त प्रेम? यजमान मंडळी, तुमचं काय नाव आहे? तुम्ही? ओमप्रकाश जी, क्या बात आहे। ओमप्रकाश जी, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला। आता मी सगळ्याच्या वतीने तुम्हाला प्रश्न विचारतो, चालेल ना? अवघड नाही विचारी, सोपा विचारतो, पण उत्तर द्यायची हिम्मत ठेवा। खरं सांगा, इमानदारीने सांगा, प्रामाणिकपणाने तुम्ही सांगा। सांगणार ना? माझी शपथ आहे तुम्हाला, तुमच्या बायकोची नाही घाली। खरं सांगा, सगळ्यात जास्त प्रेम तुमच्या घरी, कुटुंबामध्ये तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे? हा, वा वा वा। एकदा ओमप्रकाशजीसाठी टाळी वाजवा। मग मी सांगतो त्यांनी काय म्हणले ते। त्यांनी सांगितलंय, माझं सगळ्यात जास्त प्रेम होतं माझ्या बापावर। वा, बापावर प्रेम करा। आईवर, काही कुणाला आणखी दुसरं तुमच्या शेजाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतील माझ्या, बोला, आईवर प्रेम आहे। वा, आईवर आहे का शेजाऱ्या बसलेल्या बाईवर आहे? नाही, तुम्ही त्यांच्यावर जरी म्हणलं असतं तर मला काही वाटलं नसतं। आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, गांधी बापूंना प्रश्न विचारला, म्हणले गांधीजी, तुम्हाला सगळ्यात जास्त या जगातली, भारत देशातली सर्वात जास्त सुंदर स्त्री तुमच्या नजरेत कोण? महात्मा गांधीने उत्तर दिलं 1 सेकंदाच्या आत। ते म्हणले, मला सर्वात जास्त सुंदर दिसणारी स्त्री आहे, त्या स्त्रीचं नाव आहे कस्तुरबा गांधी, त्यांची पत्नी। आपल्या बायकोचं नाव घेतलं
तसं तुम्ही त्यांचं बी घेतलं असतं तर मला काहीच नसतं वाटलं. आणि केलं पाहिजे ना प्रेम, नाही का? अहो, जी पत्नी माहेर सोडून आली, घरदार सोडून आली, बापाला सोडून आली, भावाला सोडून आली, माहेरच्या सगळ्या लोकांना सोडून तुमच्यासाठी आली, तुमची झाली, तिनं नाव बदललं, गाव बदललं, सगळं बदललं, आणि तुमची झाली, तर मग तुम्ही नाही प्रेम करणार तर कोण करणार त्या बायकोवर? काही काही माणसं बायको म्हणजे मोलकरणीसारखी बायकोला वागणूक देतात. अरे प्रेम द्या तिला, तेव्हा तुम्हाला ती आदर देईन. मोलकरीण नका बनू. घरातली बाई म्हणजे घरातली लक्ष्मी, लक्षात ठेवा. घरातली बाई जर सुखी असेल, घरातली जर स्त्री सुखी असेल, घरातली धर्मपत्नी जर आनंदी असेल, तर तुमच्या घरामध्ये खरी लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. माणसं आजकाल म्हणतात घरात पैसा टिकत नाही, धन टिकत नाही, लक्ष्मी घरात नांदत नाही. पैसा तर खूप येतो घरामध्ये, कमवतो बी आम्ही भरपूर भरपूर पैसा घरात येतो, पण टिकतच नाही. पैसाच घरात टिकत नाही. अरे टिकन कसा? ती घरात लक्ष्मी टिकलच कशी? खऱ्या लक्ष्मीची प्रताडना करतोस, खऱ्या लक्ष्मीची अवहेलना करतोस. घरात असलेली ती सौभाग्यवती लक्ष्मी, तिला कधी प्रेमानं दोन शब्द गोड बोलत नाहीस. रोज सकाळ संध्याकाळ दारू पिऊन येतोस आणि तिच्यासोबत भांडण करतोस, आणि वरून म्हणतोस घरात आमच्या लक्ष्मी टिकत नाही. अरे कशी टिकन? ओम प्रकाशजी, ओम प्रकाशजींनी उत्तर दिलंय, माझं प्रेम माझ्या बापावर होतं. माय बापावर खूप प्रेम करा सज्जन हो. इतकं प्रेम करा, इतकं प्रेम करा की भाग्यवान समजा स्वतःला, की आपल्या जीवनामध्ये आपल्याला माय बापाची सेवा करायची संधी देवानं दिली. खूप मोठे व्हा, खूप श्रीमंत व्हा, अमरावती सारख्या शहरामध्ये जाऊन 5 मजली बंगला बांधा, पण नुसतं श्रीमंत होऊन उपयोग नाही. शहरात जाऊन 5 मजली बंगला बांधलाय, करोडो रुपयाचा बंगला बांधलाय, पण त्या करोडो रुपयाच्या बंगल्यामध्ये जन्म देणाऱ्या म्हाताऱ्या झालेल्या माय बापाला ठेवायची जर तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्ही श्रीमंत नाही. तुमच्यासारखे भिकारी या जगात दुसरे कुणी नाही सज्जन. म्हाताऱ्या झालेल्या माय बापाची लाज कधी वाटू देऊ नका, कारण त्यांनी सुद्धा ज्या वेळेला तुम्ही शिशु होतात, तुम्ही कोण होतात? शिशु. शिशु कुणाला म्हणतात माहितीये? ज्याला सी आणि सु करायची अक्कल नाही त्याचं नाव शिशु आहे. ज्या वेळेला तुम्ही शिशु होतात, लहान होतात, त्यावेळेला तुमचं सगळं त्यांनी केलंय. जेवायला बसली ना आई, जेवायला बसली ना, तर लेकरांनी जर सी केली सु केली तर ती आई आपला हात पटकन धुते, पटकन जाऊन त्या लेकराला स्वच्छ करते, पवित्र करते, आणि पुन्हा आपला हात धुते, पुन्हा तसंच जेवायला येऊन बसते. आईनं नाही विचार केला तुमच्या त्या. आणि आज तीच माय, तीच आई म्हातारी झालीये, तर आज ती आई, ती म्हातारी माय तुम्हाला बोज वाटायला लागली. तुमच्या आनंदासाठी, तुमच्या सुखासाठी लोकांचे उंबरे झिजवणारा बाप आज तुम्हाला बोज वाटायला लागला. फार मोठं दुर्दैव आहे सज्जन हो. मला फक्त याच्यातून एवढं सांगायचंय, ओम प्रकाशजी म्हटले बापावर प्रेम आहे. किती आनंद वाटतो सज्जन हो. इतकं तोंड भरून म्हणलं पाहिजे माझ्या माय बापावर प्रेम आहे. एखाद्या घरी आम्हाला कधी कधी लोक मुद्दाम बोलवतात घरी. आता आम्ही सगळ्यांच्या घरी यावं अशी सगळ्यांची इच्छा असते, पण आता वेळेच्या मर्यादा असतात. काही गोष्टीचं, सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत, म्हणून नाराज व्हायचं नाही. काही माणसांना वाटतं आज महाराज आमच्या घरी नाही आले. तर प्रत्येकाच्या घरी येणं जरी शक्य नसेल सज्जन हो, पण आम्ही घरी जरी आलो तरी तुम्हाला जे आम्ही घरी आल्यानंतर भेटणार आहे ना, ते सगळं तुम्हाला तुमच्या घरच्या असलेल्या म्हाताऱ्या मायबापाची सेवा केली ना, तर सगळं काशीनाथ बाबा रोज तुमच्या घरी येतात, आणि आल्यानंतर जेवढं तुम्हाला पुण्य मिळेल ना, तितकंच पुण्य तुम्हाला तुमच्या मायबापाच्या सेवेनं मिळणार आहे, लक्षात ठेवा. घरामध्ये आपण प्रेम करतो, ऐका,
आता मी त्यांना प्रश्न विचारला दोघा जणांना, याचा अर्थ असं समजू नका तुम्ही सगळे सुटलात म्हणून. तुम्ही सगळे माझ्या ध्यानात आहात. कुणी म्हणाल माझ्या बायकोवर माझं प्रेम आहे, कुणी म्हणेल माझ्या आईवर माझं प्रेम आहे, कुणी म्हणेल माझ्या बापावर माझं प्रेम आहे, कुणी म्हणेल माझ्या भावावर माझं प्रेम आहे, कुणी म्हणेल माझ्या मित्रावर माझं प्रेम आहे. मला तुम्हाला सगळ्या याच्यातून मुद्दा एवढा सांगायचा आहे की आपण प्रेम देवावर कसं करावं. बापावर आपण प्रेम करतो, आईवर करतो, भावावर करतो, मित्रावर प्रेम करतो, सगळेजण आपण प्रेम करतो. पण खरं सांगू सज्जन हो, सगळ्यात जास्त हा शब्द मी वापरलाय. आपलं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे, तर त्याचं उत्तर मी सांगतो. जर तुम्हाला अंतःकरणातून उत्तर पटलं तर जोरात टाळी वाजवायची, आणि नाही जर तुम्हाला तुमच्या मनाला जर माझं उत्तर नाही आवडलं ना, तर अजिबात वाजवायचा त्रास करून घ्यायचा नाही. सांगू का उत्तर मग ओमप्रकाशजी? आपल्या घरात, म्हणजे तुमचं उत्तर चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही. आपल्या घरात, आपल्या कुटुंबात, आपल्या परिवारात आपण सगळ्यात जास्त, या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा, सर्वात जास्त आपण प्रेम करतो. आपल्या घरामध्ये सर्वात छोटं जे बाळ असतं, 1-1.5 वर्षाचं छोटं बाळ, त्या बाळावर माणसं घरातले सगळ्यात जास्त प्रेम करतात. मान्य आहे का तुम्हाला? करीत होतो असं उत्तर होतं तुमचं. याचा अर्थ तुमचे पिताजी आता नाहीत. आणि मी प्रश्न विचारला होता की तुम्ही कोणावर प्रेम करता, म्हणजे करंट सिच्युएशन मध्ये सध्या तुम्ही, आम्ही, आपण सगळेजण कोणावर प्रेम करतो? छोट्या बाळावर. महिनाभर एखादी आई माहेराला गेली, दुसऱ्या गावाला गेली, फरक नाही पडत. 8 दिवस पत्नी माहेराला गेली, फरक पडत नाही. वर्षभर मुलगा जर दुसऱ्या देशाला गेला, फरक पडत नाही. घरातलं लहान छोटंसं बाळ सज्जन हो, 1-2 घंटे जर घरात दिसेना झालं तर घर ओसाड पडल्याशिवाय राहत नाही. चैतन्य नाही घरामध्ये. घरात 25 माणसं असू द्या, त्या घरात जर लहान लेकरू नसेल ना, बाळ जर घरात नसेल ना, तर उपयोग नाही त्या घराचा. स्मशानासारखी शांतता असते, कुणी बोलत सुद्धा नाही कुणाला एकमेकाला. म्हणून छोट्या बाळावर इतकं प्रेम आपण करतो ना. अरे आमच्या माय माऊलींनी सज्जन हो, एखाद्या माता माऊलीने आपल्या छोट्या बाळाला, छोट्या लेकराला सकाळी स्नान करावं, आंघोळ घालावी, चांगले नवीन कपडे घालावेत, त्याचा शृंगार करावा, त्याच्या डोळ्याला काजळ लावावं, गालाला काजळाचा टिपका लावावा, आणि चांगलं सुंदर सजून 1 वर्षभराचं 1.5 वर्षाचं छोटं बाळ, त्या बाळाला रस्त्यावरतीनं दारात आणून उभं करावं. त्या बाळाला सज्जन हो रस्त्यात आणून उभं केलं ना, ओमप्रकाशजी, रस्त्यानं जाणारा येणारा एखादा माणूस त्या बाळाला पाहिलं की त्याला मोह आवरत नाही. तो माणूस पटकन त्या लहान लेकराला उचलतो आणि आपल्या कडेवर घेतो. बरं, नुसतं कडेवर घेऊन थांबतो का माय मावल्यानं? तो नाही. पटकन तो बाळ, ते सुंदर आहे, गोंडस आहे, निरागस आहे, दिसायला क्यूट आहे, त्या बाळाची पटकन तो माणूस काय करतो? पप्पी घेतो. सांगा मला, रस्त्यानं जाणारा येणारा माणूस आहे, तो माणूस ज्या वेळेला त्या छोट्या बाळाला उचलून घेतो ना, त्यावेळेला त्या माणसाच्या मनात येतं का असं? तो माणूस असा विचार करतो का हे बाळ आपल्या जातीचं नाही, हे बाळ आपल्या धर्माचं नाही, आपल्या जातीचं नाही, हे आपल्या नात्यातलं नाही, आपल्या संबंधातलं नाही, काही विचार करीत नाही. तो माणूस त्या बाळाला उचलतो आणि पटकन पप्पी घेतो. ऐका, मला तुम्हाला प्रेम सांगायचंय. रस्त्यानं जाणारा येणारा माणूस ज्या वेळेला त्या बाळाची पप्पी घेतो ना सज्जन हो, ऐका, त्या वेळेला त्या माणसाच्या मनामध्ये पाप वासना नसते, आणि त्या बाळाच्या मनात सुद्धा त्या माणसाविषयी पाप वासना नसते. याला म्हणावं शुद्ध आणि पवित्र प्रेम. इतकं त्या लहान बाळावर जसं आपण प्रेम करतो ना, तितकं माझ्या भगवंतावर करा. ते बाळ आपल्याला दिसना झालं की कसं उदास होतो, उद्विग्न होतो आपण, तसं भगवान परमात्म्याची 1 घंटाभर आठवण जर नाही झाली तर तितकं उदास वाटलं पाहिजे.
श्रीधाम वृंदावन. वृंदावनला कोण कोण गेलंय? दहा 20 लोक गेलेत फक्त. पुन्हा कोणाला जाण्याची इच्छा आहे? वा, मी घेऊन जातो तुम्हाला. वृंदावन मध्ये मी 2-4 वर्ष राहिलो होतो. श्रीमद भागवताचं अभ्यास अध्ययन अध्यापन मी वृंदावन मध्येच केलाय. आला कधी योग तुम्हाला जर राधा राणीने बोलवलं तर नक्की घेऊन जाऊ. मला याच्यातून फक्त हा भाव सांगायचा आहे की वृंदावनामध्ये जर तुम्ही कधी गेलात ना सज्जनो, तर वृंदावनामध्ये श्रीकृष्णाची पूजा नाही करत, राधा कृष्णाची नाही, युगल कृष्णाची नाही. वृंदावनात पूजा कोणाची करतात माहितीये? लड्डू गोपाल, बाल कृष्ण परमात्मा. बाल म्हणजे छोटा कृष्ण, बाल ज्याच्या हातात लाडूचा माखणाचा गोळा आहे. छोट बाळ. त्या वृंदावनातले लोक कृष्णाला देव नाहीत मानत. काय म्हणतात माहितीये? लाला. कृष्णाला काय म्हणतात ते? लाला. त्यांच्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा ते लालाच म्हणतात. लहान मुलगा जर झाला तर ते म्हणतात लाला भयो है, आणि मुलगी झाली की लाली बाई आहे. देवाला लाला म्हणतात सज्जन होते. म्हणून इतकं प्रेम करतात ते लोक. पूजा करायला जर लागले ना देवाची, तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कूलर असतं, छोटं कूलर कृष्ण भगवंतासाठी. संध्याकाळी झोपायच्या टायमाला देवाला आधी झोपी घालणार, मग झोपणार. जेवायला बसायच्या आधी देवाला स्वतंत्र नैवेद्य, मग आपण जेवायचं. आपल्याला जेवढ्या गोष्टी लागतात त्या. उन्हाळ्याच्या दिवसात कूलर, थंडीच्या दिवसात उल्लनचे कपडे असतात देवाला. एवढं प्रेम देवावर करावं लागतं मावल्यांनो. त्याच्याशिवाय देव नाही भेटत बघा. देवाने आपली आठवण काढली पाहिजे. वृंदावन मध्ये एक म्हातारी होती, कर्माबाई नावाची म्हातारी. ती कर्माबाई नावाची म्हातारी सज्जना हो, उडीसा राज्यातून आलेली होती, जगन्नाथपुरीकडून. रोज ती म्हातारी झोपडी, छोटीशी झोपडी होती म्हातारीची, आणि संध्याकाळी रोज ती खिचडी बनवायची तांदळाची. खिचडी झाली की त्या म्हातारीनं माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याला जेवायला बोलवावं. ताटात ती खिचडी घ्यायची आणि नंदाचा कान्हा कृष्ण कन्हैया 5 वर्षाच्या बाळाचं रूप धारण करायचा, आणि म्हातारीच्या ताटात येऊन ती खिचडी खायचा तो. ती म्हातारी त्याच्या मुखामध्ये ती खिचडी खाऊ घालायची, घास भरवायची कृष्णाच्या 5 वर्षाच्या बाळाच्या मुखामध्ये. सज्जन काय प्रेम असेल विचार करा. आवाज द्यायचा, तिने बोलवायचं. थाली भर के लाय खिचडो, ऊपर घी की बाट की. थाली भर के लाए खिचड़ो, ऊपर घी की बाट की. अर्ची मोम्हारा श्याम धनी, अरे बोल. मावे बेटी जाट की. जी मोम्हारा श्याम धनी, जिमावे बेटी जाट की. थाली भर के लाई खिचड़ो, ऊपर घी की बाट की. जिम मारा श्याम धनी, जिमावे बेटी जाट की. अरे मावे बेटी जाट की. बाबा मारो गाँव गयो है, ना जाने कब आवे गो. बाबो मारो गाँव गयो है, ना जाने कद आवे लो. के भरोसे बैठो सावरो, वो ही रह जावे लो. के भरोसे बैठो सावरो, वो ही रह जावे लो.
आज जिमाऊ तने खिचड़ी काल राबड़ी छाछ की आज मारा शाम गनी जिमावे बेटे जाट की अर्जी मो मारा शाम भणी जिमावे बेटी जाट की जिमु म्हारा शाम घनी जिमावे बेटी जाटकी. काही दिवसानं सज्जन आहो त्या म्हातारीचा मृत्यू झाला. म्हातारी मरण पावली. पण वृंदावनातले संत म्हणायचे की त्या म्हातारीचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा रोज संध्याकाळच्या वेळेला 5 वर्षाचं बालक यायचं, त्या म्हातारीच्या झोपडीचा दरवाजा वाजवायचं आणि त्या बाळानं त्या म्हातारीला आवाज देऊन म्हणावं, माँ माँ मुझे खिचड़ी खिला दो मैया, खिचड़ी खिला दो मैया, खिचड़ी खिला दो. जगाच्या बापानं आपला दरवाजा वाजवला पाहिजे सज्जन हो एक दिवस तरी. इतकी भक्ती करा.